आज नांदेडच्या भूमीत श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा भव्य संगम पाहायला मिळतो आहे. तखत सचखंड श्री हुजूर साहिबजी येथून निघालेल्या हिंद दी चादर कीर्तनाने नांदेड शहर पुन्हा एकदा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत आहे. या भव्य सोहळ्याने केवळ शीख परंपरेचा गौरव केला नाही, तर सर्वधर्मीय सहभागातून भारताच्या समन्वयवादी संस्कृतीचे जिवंत चित्र साकारले आहे. या कीर्तनाच्या मार्गावर भाविकांची अलोट गर्दी उसळलेली दिसून आली. पारंपरिक निशान साहिब, गुरुबाणीचा गजर, शब्दकीर्तन आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर अध्यात्माने भारावून गेला. शीख समाजातील पुरुष, महिला, युवक आणि बालक मोठ्या शिस्तीत व श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि सेवाभाव स्पष्टपणे दिसून येतो. या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे इंडिया वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांचा सक्रिय सहभाग देखील या सोहळ्याला लाभलेला आहे. वारकरी परंपरा आणि शीख परंपरेचा हा संगम धार्मिक सहिष्णुता आणि सांस्कृतिक एकतेचा सशक्त संदेश देणारा ठरला. विठ्ठल भक्ती आणि गुरुवाणी यांचा समन्वय उपस्थित भाविकांसाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी अनुभव आहे. यासोबतच नांदेड शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, लेझिम, देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक झाकी आणि सामाजिक संदेश देणारे कला प्रकार सादर करून नगर कीर्तनाला रंगत आणली. या सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक भान आणि सांस्कृतिक जाणीव रुजवण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. या कीर्तनादरम्यान शिस्त, स्वच्छता आणि सेवाभाव यांचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. एकूणच हिंद दी चादर हा कीर्तन सोहळा केवळ धार्मिक सोहळा न राहता तो समाजात एकता, बंधुता आणि सांस्कृतिक समृद्धीचा संदेश देणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.